नमस्कार, मी दीपाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी मुंबई येथे संपन्न. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा श्री राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेतला. विधानसभा निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल कसा लागला तसेच संपूर्ण परिस्थितीवर बोलत असताना श्री राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मागील काही काळापासून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे ढवळून निघालेली असताना एका पक्षातून दुसऱ्या पक्षांतर आउटगोईंग इनकमिंग केलेल्या नेत्यांच्या बदलत्या भूमिका, संपूर्ण परिस्थिती अशा प्रकारचे चित्र आपण बघितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्यावर भूमिका बदलण्याचा आरोप हा विरोधी पक्षाकडून सातत्याने होताना दिसतो. या सगळ्या घडामोडींवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, मी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात बघितलं, सर्वीकडे सन्नाटा पसरलेला होता. ज्या प्रकारे जल्लोष, मिरवणुका व्हायला पाहिजे होत्या तसं काही झाले नाही, फक्त सन्नाटा. लोकांमध्ये संभ्रम होता. हे काय आहे? हे कसे झाले? असा कसा निकाल आला? काही जागेंवर तर विश्वासच बसू शकत नाही. पुढे उदाहरण देत श्री राज ठाकरे म्हणाले, राजू पाटलांच्या मतदारसंघात एक गाव असे आहे की तिथे त्यांना दर निवडणुकीत मतदान होते. यावेळी त्या गावातून त्यांना एकही मतदान झालेले नाही. जे 1400 मतदान आहे ते फक्त आणि फक्त राजू पाटलांना पडायचे, तिथे एकही मतदान पडत नाही. तसेच बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते 7 वेळा आमदारकीला निवडून आले आहे. ही त्यांची 8वी टर्म होती. 7 वेळा आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे. त्या बाळासाहेब थोरातांचा या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. 4 ते 5 जागा येतील की नाही अशी परिस्थिती असताना अजित पवारांना 42 जागा मिळतात. कुणाला तरी विश्वास बसेल का? हे सगळं न समजण्यापलीकडचे. 4 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली. यामध्ये सर्वात जास्त खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले. एका खासदाराच्या खाली 5 ते 6 आमदार येतात. तसे असताना काँग्रेसचे विधानसभेला फक्त 15 आमदार निवडून येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार असताना फक्त 10 आमदार निवडून येतात आणि ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय त्यांच्या 42 जागेवर आमदार निवडून येतात. हे सगळं आकलना पलीकडचे आहे. तसेच लोकांनी आपल्याला मतदान केले पण ते मध्येच कुठे गायब झाले आहे. त्यामुळे न डगमगता कामाला लागण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर भूमिका बदलण्याच्या आरोपांना उत्तर देताना उदाहरण देत त्यांनी सांगितले, परिस्थितीनुसार प्रत्येक पक्ष भूमिका बदलत नसतो. आपल्या शैलीत त्यांनी याला उत्तर दिले. तर देवेंद्र फडणवीसांना उद्देशून यांनी टीका करत सांगितले, देवेंद्र फडणवीस ज्यांच्यावर आरोप करतात त्यांनाच पक्ष प्रवेश देतात. त्यामुळे पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा राज्यस्तरीय मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात. बरोबर आहे? सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत. 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं.
आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बरे. तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच धैर्य, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.